कल्पना करा, आपण घरामध्ये आपल्या दैनंदिन जो काही रुटीन आहे तो सुरू आहे, आपण घरामध्ये आपली रोजची कामे करीत आहात आणि अचानक कोणीतरी आपल्या दरवाजावरती येतं, आपला दरवाजा ठोठावतं आणि म्हणतं की साहेब ही नोटीस आहे. नोटीसमध्ये काहीही उल्लेख नसताना फक्त नावे दिसतात आणि एक असा उल्लेख असतो की आपल्या मालमत्तेचं मोजणी होणार आहे. मग काय होईल विचार करा. हो, हे घडलंय. पाचोरा शहरातील आपण अशा भागात उभे आहोत की या भागामध्ये ह्याच रहिवास भाग जो आहे, या सुमारे 350 रहिवास भागातील नागरिकांना ही नोटीस आलेली आहे. पाचोरा भडगाव जो रोड आहे, यावर जो ओव्हरब्रिज आहे, रेल्वे ओव्हरब्रिज, या ठिकाणी जो रहिवास भाग आहे येथील नागरिकांना भूमी अभिलेख कार्यालयाची एक नोटीस दिनांक 14 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेली आहे. या नोटीसमध्ये कुठलाही उल्लेख नाही आहे. फक्त म्हणण्यात आलेलं आहे की आपलं जे मालमत्ता आहे तिचं सीमांकन करायचं आहे, तिची मोजणी करायची आहे आणि त्यासाठी आपल्याला दिनांक 1 नोव्हेंबर रोजी हजर राहायचं आहे. मग विचार करा की आपण वर्षानुवर्ष सुमारे 25, 30, 40, 50 वर्षांपासून याच रहिवास भागामध्ये रहिवास करीत आहोत आणि अचानक आपल्याला मालमत्ता सोडण्याची वेळ येणार आहे. कारणही तसंच आहे की हा जो रेल्वे ओव्हरब्रिज आहे तर तो या ठिकाणी एनलार्ज म्हणजे मोठा करण्यासाठीची ही नोटीस आहे का, की या रेल्वे ब्रिज खालून जाणारी 3rd आणि 4th लाईन मोठी करण्यासाठीची ही नोटीस आहे, का दोघंही कामं करण्यासाठी या ठिकाणी रहिवास भाग जो आहे त्या नागरिकांची जी मालमत्ता आहे ती संबंधित विभागाला हवी आहे आणि या ठिकाणी त्यासाठी 350 नागरिकांना ही नोटीस जारी करण्यात आलेली आहे का, असे एक ना अनेक प्रश्न आता याच ठिकाणी जे असलेले रहिवास भागातील नागरिक आहे त्यांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. कारण प्रत्येक रहिवास भागाला कुठलंच कारण माहीत नाही आहे की नोटीस येण्याचं कारण काय. फक्त अचानक दरवाजा ठोठावला गेला, एक नोटीस दिली गेली, दिनांक 1 नोव्हेंबर रोजी हजर राहण्यात आलं सांगण्यात आलं आणि आदेश जो आहे तो पाचोरा उपविभागीय जे काही आपले भूमी अभिलेख कार्यालय आहे तर त्या कार्यालयाच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेला आहे. सुमारे 350 रहिवास जे आहेत नागरिक यांना ही नोटीस जारी करण्यात आलेली आहे. कारण जर स्पष्ट दिलं असतं तर कळलंही असतं, मात्र कळेना. पण आमच्या अनुभवातून असंच दिसतंय की हा जो रेल्वे ओव्हरब्रिज आहे तर तो असा काहीतरी मोठा होणार आहे, एनलार्ज होणार आहे आणि याच्या बाजूने जी काही मधून जी रेल्वे ट्रॅक जातोय तर तो साधारण 3, 4, 4th लाईन आपण तिला म्हणतो, तर तशी 4th लाईनचा हा ट्रॅक जातोय आणि यासाठीची ही सर्व सोय करण्यात येत आहे आणि यासाठी जी मालमत्ता आहे ती लागत आहे. सुमारे या साईडला अर्धा किलोमीटर, या बाजूला अर्धा किलोमीटर, या बाजूला अर्धा ते 1 किलोमीटर आणि या बाजूला अर्धा ते 1 किलोमीटर, म्हणजे हा जो पूल आहे, हा जो ओव्हरब्रिज आहे याच्या 4ही दिशेने अर्धा ते 1 किलोमीटरच्या परिघामध्ये जे काही रहिवासी आहेत तर त्यांनाही नोटीस देण्यात आलेली आहे. आता मात्र आम्ही आपणास सांगू इच्छितो की घाबरण्याची देखील आवश्यकता नाही आहे, कारण ही फक्त नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे. जितकी मालमत्ता संबंधित ट्रॅकसाठी 4थ्या लाईनसाठी व या पुलासाठी लागणार आहे तितकीच मालमत्तेची त्या ठिकाणी गरज पडणार आहे. समजा या ठिकाणी एक घर आहे, एक मालमत्ता आहे, ती जागा लागणार आहे, मागच्याला तरी नोटीस दिलेली असेल, पण जर या ठिकाणी जर त्यांचं काम होऊन जात असेल तर मागची जी मालमत्ता आहे ती घेण्याची गरज संबंधित भूमी अभिलेख कार्यालयाला पडणार नाही. त्यामुळे जरी मागे, इकडे आणि बाजूला आणि पुढे जरी बऱ्याच नागरिकांना नोटिसा इश्यू झाल्या असतील तरी त्यांनी घाबरण्याचं काम नाही, असं मी मुख्य संपादक ट्रेन लाईन न्यूज या माध्यमातून आपल्याला आवाहन करतो. घाबरण्याची गरज नाही. मात्र संबंधित विभागाने देखील नोटीस जारी करतेवेळी किंवा नंतर एक बैठक घेऊन त्याचा मोठो काय, उद्देश काय हे सांगणं तितकंच गरजेचं होतं. पण ठीक आहे, जर विकास साधायचा असेल तर त्या ठिकाणी अशा काही गोष्टींना आपल्याला सामोरे जावंच लागणार आहे. आणि जर भडगाव पाचोरा हा जो नागपूर मुंबई हायवे आहे तर याचा जर विकास साधायचा असेल तर आपल्याला या सर्व बाबींना कुठेही
हे करता येणार नाही, विसरता येणार नाही आणि आपल्याला विकास हा पाचोऱ्याचा पूर्ण सर्व रस्त्याचा, रूटचा आणि मार्गाचा या ठिकाणी करावाच लागणार आहे आणि त्यासाठी किती मालमत्ता लागणार आहे तर तितकीशी मालमत्ता त्या ठिकाणी गरजेची असणारच आहे. त्यामुळे मी दिलीप पाटील पुन्हा आपणास आवाहन करतो की घाबरून जाऊ नका. मात्र एक बाब निश्चित सांगतो की नेमक्या 350 जे काही नागरिक आहे तर ते कोण आहेत, त्यांची नावे कोणती, कोणाकोणाला नोटीस इश्यू झाली आहे ती देखील आमच्या ट्रेन न्यूजच्या हाती आलेली आहे. आणि यासाठी आपल्या ट्रेन न्यूजच्या चॅनलला आताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो बटनला क्लिक करा, कारण पुढचा जो व्हिडिओ आहे तर त्याच्यामध्ये आपण संपूर्ण नोटीस कुठली आहे, तिच्यात काय उद्देश आहे, काय उल्लेख आहे आणि तिच्यावरती 350 कोणते नागरिक आहे, कोणत्या नागरिकांची ती नावे आहेत, हे सर्व आपण याच ठिकाणाहून आपल्या समोर दाखवणार आहोत. त्यासाठी आपण ह्या नोटीसचे सर्व नावे जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला आताच फॉलो करावं लागेल. धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.